नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ HSRP नंबर प्लेट संबंधित असणार आहे। तर मित्रांनो, HSRP संबंधितले भरपूर सारे व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती आधीच टाकून दिले आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 4 मुद्द्यांवरती इथे बोलणार आहोत। तर सर्वात पहिला मुद्दा असणार आहे HSRP नंबर प्लेट कशा प्रकारे बुकिंग करायची। त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत मित्रांनो, HSRP नंबर प्लेटची जी शेवटची मुदत होती ती कोणती आहे। त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत मुदत संपल्यानंतर तुम्हाला दंड किती लागू शकतो आणि त्याच्यानंतरचा आपण पॉइंट बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जर तुम्हाला तुमचा HSRP नंबर प्लेट जर का तुम्ही बसवलं नसेल तर तुम्ही त्या दंडापासून कशा प्रकारे वाचू शकतात, त्यासाठीची कोणती प्रक्रिया आहे त्या संबंधितली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। तर मित्रांनो, HSRP नंबर प्लेट बसवणे महाराष्ट्रामध्ये बंधनकारक करण्यात आलं आहे। 31 मार्च 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे। तर मित्रांनो, HSRP नंबर प्लेट कशा प्रकारे बसवायचं त्या संबंधितला व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन तिथे प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये जा। प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे HSRP नंबर प्लेट संबंधितलं स्पेशल फोल्डर तिथे दिसून जाईल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ आपले HSRP संबंधितले दिसून जातील। तर तुम्ही ते व्हिडिओ बघून अगदी आपल्या घरी बसल्या आपल्या मोबाईलवरती ऑनलाईन पद्धतीने आपली HSRP नंबर प्लेट बुकिंग करून घेऊ शकता। तर याच्यामध्ये दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठीची शेवटची मुदत कोणती आहे। तर मित्रांनो, आता लेटेस्ट मुदत जी होती मित्रांनो ती आहे 15 ऑगस्ट 2025। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की याच्या आधी 2 वेळा महाराष्ट्र सरकारने जी काही मुदत होती ती मुदतवाढ देण्यात आली होती आणि तिसरी मुदतवाढ दिली होती मित्रांनो 15 ऑगस्ट 2025। तर मित्रांनो, भरपूर साऱ्या न्यूज मी आता बघतोय तर त्याच्यामध्ये सांगण्यात येत आहे की आता 15 ऑगस्ट 2025 नंतर मुदतवाढ मिळणार नाही आणि 16 ऑगस्ट पासून तुम्हाला जर का तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर तुम्हाला 1000 रुपयांपासून तर 10,000 रुपयांपर्यंत इथे दंड होऊ शकतो। तर मित्रांनो, लवकरात लवकर आपली HSRP नंबर प्लेट तुम्ही आपल्या वाहनांना बसवून घ्या। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे येतो मित्रांनो, तर जर का तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंत HSRP नंबर प्लेट आपल्या वाहनांना बसवले नसेल तर तुम्ही तो काही दंड बसणार आहे 1000 रुपयांपासून तर 10,000 रुपयांपर्यंत। तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे वाचू शकता, तो दंड तुम्ही कशा प्रकारे टाळू शकता, तर याच्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट आहे मित्रांनो, आता समजा आता जर का तुम्ही आज जर का HSRP नंबर प्लेट बुकिंग केली किंवा 14 ऑगस्ट पर्यंत HSRP नंबर प्लेट बुकिंग केली तर तुम्हाला लगेच ती काही HSRP नंबर प्लेट मिळणार नाही, कारण की सप्टेंबर महिन्यापर्यंत जे काही स्लॉट आहेत ते बुकिंग झालेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला सप्टेंबर महिन्यानंतरच तुमची HSRP तुमच्या वाहनाला इथे बसवण्यात येऊ शकतो, कारण की मित्रांनो HSRP नंबर प्लेट बुकिंग केल्यानंतर इथे तुमची नंबर प्लेट येण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी इथे लागतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये काय करायचं, तर सरकारने एक नवीन इथे अपडेट दिली आहे। जे लोक आपल्या वाहनांना 15 ऑगस्ट 2025 पर्यंत HSRP नंबर प्लेटचं ऑनलाईन बुकिंग करतील त्यांना हा जो काही दंड लागणार आहे 1000 ते 10,000 रुपयांपर्यंतचा तो दंड लागणार नाही। त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला या दंडातून वाचायचं असेल तर तुम्ही 15 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्या वाहनाचं HSRP नंबर प्लेटचं बुकिंग इथे लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुमच्या वाहनाला 16 ऑगस्ट पासून HSRP नंबर प्लेट जरी नसेल तरी तुम्हाला तो काही जो काही दंड आहे तो लागणार नाही। त्याच्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर HSRP नंबर प्लेटचं ऑनलाईन बुकिंग करून घ्या। तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तुम्हाला HSRP नंबर प्लेटचं ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती टाकून दिला आहे। त्याची मी सविस्तर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिली, किंवा मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवरती जा, तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये जायचं आहे। प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला HSRP संबंधितला स्पेशल फोल्डर तिथे दिसून जाईल, त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला HSRP संबंधितले सर्व व्हिडिओ इथे दिसून जातील। तर अगदी तो व्हिडिओ बघून तुम्ही सोप्या पद्धतीने HSRP नंबर बुकिंग करून घेऊ शकता। तरी मित्रांनो, याच्या पुढचा एक प्रश्न भरपूर साऱ्या कमेंट मला HSRP नंबर प्लेटचे जे काही आपण व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये आले होते मित्रांनो,
तर त्याच्यामध्ये वारंवार एक प्रश्न विचारला जातो, तर गाडी आमच्या नावावर नाही, आमच्याकडे RC नाही, तर कशा प्रकारे HSRP नंबर प्लेट बुकिंग करायची. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारचा HSRP नंबर प्लेट बसवण्याचा जो महत्त्वाचा उद्देश काय ते जाणून घ्या. तर HSRP नंबर प्लेट तोच व्यक्ती बसू शकतो ज्याच्या नावावरती गाडी आहे. तर सरकारला याच्यामध्ये एकच गोष्ट करायची, तर वाहनाचा जो मालक आहे त्याची पडताळणी इथे करायची. तर मित्रांनो जर तुमच्या नावावरती गाडी नसेल, तुमच्याकडे RC नसेल, तर तुम्हाला HSRP नंबर प्लेट इथे मिळू शकत नाही, त्याचं ऑनलाईन बुकिंग होऊ शकत नाही. जर तुमच्या नावावरती जी गाडी असेल तर लवकरात लवकर ती तुमच्या नावावरती करून घ्या. आणि तुमच्याकडे RC जर का नसेल आणि गाडी तुमच्या नावावरती असेल तर लवकरात लवकर डुप्लिकेट RC साठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि लवकरच आपलं RC घेऊन तर तुम्ही आपली HSRP नंबर प्लेट इथे बुकिंग करून घेऊ शकता. तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.